समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। अलंकारपुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरति प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। महायोगपीठे तटे भीमरथ्याः वरं पुण्डरीकाय दातुं इन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांची आ जे खळांचे व्यंकटी सांडव तया सत्कर्मी रती वाढव भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे। गेल्या 4 दिवसांपासून आपण पसायदानाचं चिंतन करत आहोत। आपलं आजचं सत्र सुरू करण्यापूर्वी संत दासगुण महाराज, पूज्य आप्पा, पूज्य ताई आणि सर्व श्रोत्यांना साष्टांग नमस्कार करून आपण आजच्या सेवेला प्रारंभ करूया। काल आपण विश्वात्मक म्हणजे काय हे पाहिलं। नेमकं विश्वात्मा शब्दाचा अर्थ काय करायचा, विश्वम अतती असा एक अर्थ केला आणि विश्वम आत्मा नामस्वरूपम यस्य सहा विश्वात्मा विश्वात्मा एव विश्वात्मकः असा अर्थ झाला। त्यानंतर तो विश्वात्मक देव कोण आहे ते पाहिलं। माऊलींनी जो वाघ यज्ञ केलेला आहे तर तो यज्ञ आहे का महायज्ञ आहे हे पाहिलं। समष्टी आणि व्यष्टीच्या दृष्टीने 2 प्रकारे यज्ञाचे प्रकार पाहिले। त्यानंतर तोषोनी मज द्यावे हे जे म्हणताय तर संतुष्ट केल्याशिवाय मागू नये किंवा आपण काहीतरी दिल्याशिवाय आपल्याला मिळत नाही। मग माऊलींनी काय दिलं त्यानंतर माऊली मागतायत याचा विचार झाला। आता या दुसऱ्या ओवीमध्ये आणि थोडक्यामध्ये मग उपनिषदातून पण आपण बसायला पाहिलं, पहिली ओवी पाहिली। आता बघा ही जी दुसरी ओवी आहे याच्यामध्ये पहिला शब्द आहे जे खळांची व्यंकटी सांडो। या मागणीवरून माऊलींची साधू हृदयता प्रकट होते। ज्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना एवढा त्रास दिला। साधारण मनुष्याची प्रवृत्ती कशी असते की एखादा माणूस जर आपल्याला काही बोलला तर आपल्या मनामध्ये लगेच तिरस्काराची भावना निर्माण होते, लगेच द्वेष निर्माण होतो, मत्सर निर्माण होतो। परंतु ज्या माऊलींना लोकांनी एवढा त्रास दिला त्याच लोकांविषयीची माऊलींची भावना काय आहे, जे खळांची व्यंकटी सांडो। यावरून माऊलींची साधू हृदयता प्रकट होते। साधूंचं वर्णन करतानाच साधूंचा स्वभाव कसा असतो हे सांगताना जगद्गुरु शंकराचार्य सांगतात विवेक चूडामणीमध्ये पहिल्याच प्रकरण पहिल्याच शब्दात साधू कसे आहेत म्हणाले, शांता महांतो निवसंती संतो वसंत वरदोग हितंचरंतः तीर्णा स्वयं भीम भवार्णवंजना अहेतुना ज्ञापितारयन्तः। शांता हा पहिलं विशेषण आहे, महंतः दुसरं विशेषण आहे। आणि एवढंच कशाला, वसंतवत लोक हितंचरंतः, वसंत ऋतू ज्याप्रमाणे नेहमी लोकांच्या हितामध्ये रत असतो त्याप्रमाणे साधू संत हे लोकांच्या हितामध्ये रत असतात। आणि नुसतं इतरांना उपदेश देतात असं नाही, म्हणजे परोपदेशी पांडित्यम कुर्वन्ति बहवो जनाः विस्मरन्ति हृशिष्टत्वं स्वकार्ये समुपस्थिती असं नाही आहे त्यांचं। तीर्णा स्वयं पहिल्यांदा स्वतः याच्यातून पार झाले आणि मग इतरांना सांगतात। जे 11 स्कंदामध्ये वर्णन सापडतं, निरपेक्षं मुनिं शांतं निर्वैरं समदर्शनम। जे 3 स्कंदामध्ये साक्षात कपिल देव आपल्या आईला सांगताना सांगतायत,
देवपूजेला सांगतायत संतांचं लक्षण सांगताना तितिक्षवः कारुणिकाः सुहृदः सर्वदेहिनां अजातशत्रुवः शान्ताः साधवः साधुभूषणाः. संत कसे आहेत? तितिक्षवः, माऊली आहेत की नाही, किती सहन केलं. कारुणिकाः, करुणायुक्त आहेत, या मागणीवरून प्रकट झालं. सुहृदाः, हृदय कसं आहे सगळ्यांविषयी. सुहृद शब्दाचा अर्थ काय? शोभन हृद किंवा सुष्टू हृद यस्य सहा, ज्याचं हृदय चांगलं आहे त्याला सुहृद म्हणायचं. बरं, एकांच्या विषयी आहे का? सुहृद सर्वदेहिना, हे सगळे जे भागवतातले जे काही संतांचे लक्षण आहेत हे सगळेच्या सगळे माऊलींना इथं लागू पडतात. आपल्याकडे प्रसिद्ध श्लोक आहे बघा, उपकारिषु यः साधुः साधुत्वे तस्य को गुणः अपकारिषु यः साधुः स साधुः सद्भिरुच्यते. आपल्यावर एखाद्याने उपकार केला त्याला चांगलं म्हणणं याच्यात काही नवल नाही. आपल्यावर समोरच्याने अपकार केल्यानंतर सुद्धा त्याला चांगलं म्हणणं हे खरं साधू आहे. आता इथं माऊलीने जो जे खडांची, तो इथे जो जे शब्द आलेला आहे ना, त्या जे शब्दाचा अर्थ काय? या याच्यामध्ये जे याचा अर्थ आहे की. बघा वाक्यरचना कशी आहे, पूर्वीच्या ओवीला अनुसरून इथं जो जे शब्द आलेला आहे. मला संतुष्ट होऊन तुम्ही हे द्या की खळांचे व्यंकटे सांगू. जे शब्दाचा अर्थ काय? की संतुष्ट व्हा आणि हे द्या की. पुढची मागणी काय मागणी आहे? व्यंकटी सांगू. कोणाची? खलांची. माणसांमध्ये काही प्रकार पडतात बघा, कारण जोपर्यंत खल कळणार नाही तोपर्यंत त्याची व्यंकटी सांगता येणार नाही. काही माणसं अशी असतात की ते फक्त इतरांसाठी जगतात. काही माणसं अशी असतात की ते स्वतःसाठी पण जगतात आणि इतरांसाठी पण जगतात. काही माणसं काय करतात, इतरांचा स्वार्थ होऊ न होऊ आपला स्वार्थ करून घ्यायचा. आणि काही असे असतात की आपलं कल्याण होऊ न होऊ इतरांना मात्र त्रास द्यायचा. भर्तृहरींनी खूप सुंदर वर्णन केले. माणसं कशी असतात म्हणजे, येते सत्पुरुषाः परार्थ घटकाः स्वार्थं परित्यज्यते. काही जण कसे असतात, स्वार्थं परित्यज्य, स्वतःचा काही विचार नाही, इतरांचं कल्याण. सामान्यस्तु परार्थ मध्यमभृतः स्वार्था विरोधेन. सामान्य लोक काय करतात म्हणे, स्वतःचं नुकसान न होऊ देता स्वार्थ अविरोधेन परार्थम, स्वतःचं नुकसान न होऊ देता दुसऱ्याचं कल्याण करणारे असतात. काही जण मानव राक्षस असतात. मानव राक्षस कोणते? तेमी मानव राक्षसाः परहितं स्वार्थाय विघ्नन्ति. स्वतःचं हित होण्यासाठी दुसऱ्याचं नुकसान झालं तरी चालेल. तुम्हाला उदाहरण सांगू का व्यवहारातलं? असं धरून चला, उन्हाळ्याचे दिवस आहेत, भरपूर कडाक्याचं ऊन आहे आणि आता बऱ्याच वेळेस होत असं उन्हाळ्यामध्ये कुणाचं असलं तरी अग्नी घराला आग लागणे असं काही होत असतं. एका काय झालं म्हणजे एका माणसाच्या घराला आग लागली. तर आग लागल्यावर तो ओरडू लागला, त्याच्या घरात सगळे त्याला मदत करायला येऊ लागले. असं म्हणतात की आग विझवण्यासाठी प्रयत्न करणारे खूप जण होते आणि त्याच्यामध्ये आग विझवण्यासाठी एक असे लांब दाढीवाला आलेला होता. आणि ते आग शांत करताना नेमकी तो अग्नी त्याच्याच गाडीला लागला आणि ह्याची गाडी जळून. तितक्यात एक बाजूला व्यक्ती आला. आता हा बिचारा आपली गाडीची अग्नी जळून शांत करू लागला. त्याने त्याचा हात धरला. तुम्ही हात धरले. तो म्हणतो, अरे हात सोड ना, गाडी जळते, माझे हात सोड. त्याने नंतर एक मिनिट थांबला. त्याने काय केलं, आपल्या खिशातून एक बिडी काढली. त्याने सांगितलं माझ्याकडे गाडीची डबी संपली म्हणजे. आता त्याने ती बिडी पेटवली आणि मग त्याचा हात सोडला. म्हणजे याची दाढी जळाली तरी चालेल पण याची बिडी पेटली पाहिजे.
ते मी मानव राक्षसा. ते कोण आहेत? मानव राक्षस. दुसऱ्याच काय कमी ना, माझं चांगलं झालं पाहिजे. आणि शेवटचा जो वर्ध आहे ना, ते तो नंतु निरर्थकम परहितम ते केन जाणी मध्ये, जे विनाकारण दुसऱ्यांना त्रास देतात ना, ते कोण आहेत? भर्तृहट्ट म्हणतात, त्यांना नावही देऊ शकत नाही. विनाकारण दुसऱ्यांना त्रास द्यायचा. ह्याचं व्यवहारातलं उदाहरण सांगतो बघा. एक मनुष्य वनातून जाऊ लागला. तिथे त्याने एका माणसाला बसलेलं पाहिलं झाडाखाली. त्या माणसाने सांगितलं, अरे इथं बसू नका तुम्ही. नाही का? नाही, इथं या जंगलामध्ये रात्री वाघ फिरतात. असं मला माहिती आहे म्हणे. तरी बसतोस? म्हणजे हो. का? काय म्हणे, मी इथं बसतो, जर याला कदाचित वाघ आला आणि त्या वाघाने जर मला खाल्लं, ठीक आहे, मान्य, मी मरेल. पण नंतर त्या वाघाला चटक लागली म्हणजे इथं माणसं फिरतात आणि मग पुन्हा वाघ येण्याचा लढवतात राहील. हे ते केलं जाणे मध्ये. हे असे जे दुष्ट आहेत ना, भर्तृहरी म्हणत असतील, हे अशांना काय म्हणावं? माऊली म्हणतात, अशांना काय म्हणायचं मी सांगतो, त्यांनाच खल म्हणा. आणि तुम्हाला खलांचे गुणविशेष सांगतो का? एकच श्लोकात सांगतो. कारण कसं आहे, आता आपल्याला जर खलापासून दूर राहायचं असेल तर स्वरूप कळायला पाहिजे त्याचं. मी जर म्हणालो की या ठिकाणी असं असं मंदिर आहे, तुम्ही पहिला विचार करत नाही आता मंदिराचं स्वरूप काय, दिसतं कसं, अशा व्यक्तीला जाऊन भेटा, त्याचं नाव काय, त्याचा रंग काय, त्याचं आडनाव काय, काहीतरी कळायला पाहिजे ना. तसं आता आपल्याला खल कोण आहे हे जर ओळखून घ्यायचं असेल तर त्या खलाचं स्वरूप सांगतो. खल कसं ओळखायचं? अकरुणत्वम हा त्याचा पहिला गुण आहे. मनामध्ये यत्किंचित ही करुणा नाही, करुणेचा अभाव, त्याला म्हणायचं खल. दुसरं लक्षण आहे, त्याचा दुसरा गुण आहे अकारण विग्रह, विनाकारण भांडायचं. विनाकारण भांडण काही काही जणांना सवय असते बघा. ते असं सांगतात की दोन बायका बसमधून जाऊ लागले आणि त्यांच्या दोघांची भांडणं सुरू झाली. कशाबद्दल? मला खिडकीकडून बसायचं. दोघांचे भांडणं सुरू. मग कंडक्टरने बराच वेळेस प्रयत्न केला थांबवायचा, ते भांडणं थांबले नाही. शेवटी एका बाईचं गाव आला, तिला उतरायचं, ती उतरली. झालं. आता ती दुसरी स्त्री जी होती ती तिच्या जागेवर, जी खिडकीला नव्हती ती बसली. थोडं नंतर तिथं कंडक्टर आले आणि म्हणाले, अहो तुम्ही खिडकीला बसा ना, तुम्ही इतके वेळ भांडणं कशासाठी केले? खिडकीला बसण्यासाठी तुम्ही इतके वेळ भांडणं केले, मग आता बसा ना. तुम्ही आम्हाला काही खिडकीला बसायचं म्हणून, मग भांडणार का? त्या बाईनं सांगितलं, म्हणे 5 तासाचा रस्ता आहे, मग कटावा कसा? आम्ही काय केलं, काहीतरी कारण काढून भांडत बसलो. अकारण विग्रह हे खलाचा एक गुण आहे, विनाकारण भांडण. त्यानंतर त्यांनी तिसरं सांगितलं परधने आणि परयोषितेचे स्पृहा, इतरांच्या धनावर डोळा ठेवणं हे खलाचा गुण आहे. त्याच्यानंतर परयोषिते, परस्त्रीवर डोळा ठेवणे हा एक खलाचा गुण आहे. पुढे सांगतो सुजन बंधू जनेषु असहिष्णुता, आपल्या पाहुणे असतील, आपले मित्र असतील, त्याचं जर काही चांगलं होऊ लागलं तर मात्र ते सहन न होणे. डॉक्टरांकडे गेला, डॉक्टर साहेब इतकं पोट दुखायलंय, काहीतरी औषध द्या. डॉक्टरांनी विचारलं कधीपासून दुखायले? ते आमच्या शेजारच्या एक मोठी गाडी घेतली हो, तेव्हापासून काय पोट दुखते बघा. आपले जे स्वजन आहेत, जे बांधव आहेत, त्यांची उन्नती होऊ लागली आणि ते जर एखाद्या व्यक्तीला सहन होत नसेल आणि ते त्याच्या कृतीतून जर तो दाखवत असेल तर समजा हा खल आहे, हा दुष्ट आहे. हे सगळे कोणाचे गुण आहे? खलांचे.
त्यांच्याकडे विद्या नाहीये का? खरं पुरुष विद्या. आता रावणाकडे विद्या नव्हती का? आहे. जे जे दुष्ट व्यक्ती होऊन गेले त्यांच्याकडे विद्या, तप, वित्त, शरीर, बल हे सगळं होतं. किती उदाहरणं सांगेल आपल्याला. रावणाकडे विद्या कमी नव्हती, काय उपयोग झाला का? हिरण्यकशिपूने थोडं तप केलं होतं का? मोठ्या मोठ्या व्यक्तींना असं तप जमणार नव्हतं, तेवढं तप हिरण्यकशिपूने केलं होतं. काय उपयोग आहे? मागून काय मागितलं, मला इथंच मरण नको, तिथंच मरण नको, हेच नको, तेच नको. काय काय हे झालं? वित्त. असे कितीतरी राजे होऊन गेले, त्यांच्याकडे भरपूर वित्त आहे, पण कशासाठी वापरलं? व्यसनामध्ये. शरीर कितीतरी पराक्रमी होते, पण ते शरीर त्यांनी आतंकवादी झाले. शरीराचा काय उपयोग त्याच्या बलाचा? म्हणून भागवतामध्ये असं वर्णन आहे, विद्या तपो वित्त वपुर वयस्कुलैहि सतान गुणैहि षड्भिः असत्तमेतैः. विद्या, तप, वित्त, शरीर, कुळ हे सगळे संतांकडे आले तर ते गुण आहेत, आणि तेच जर दुर्जनांकडे तर तेच अवगुण आहेत. म्हणून एक प्रसिद्ध श्लोक आहे बघा, दुर्जनांचं कसं असतं म्हणे, विद्या विवादाय. ते विद्या कशासाठी वापरतात? नुसतं वाद करत बसायचं. हे नाही तसं, हे नाही, हे कसं, ह्याच्यातच सगळी विद्या त्यांची. हे विद्या विवादाय. त्यांचं धन कशासाठी? धनम मदाय. आणि शक्ती कशासाठी? शक्ती परेशान परपीडन आहे, इतरांना त्रास देण्यामध्ये शक्ती वापरायची. खलस्य हे कोणाचं आहे? खलस्य. आणि साधूंचं कसं आहे? त्याच श्लोकामध्ये वर्णन केले, साधो विपरीत येतात. संतांचं मात्र ह्याच्या विपरीत आहे. त्यांची विद्या कशासाठी आहे? ज्ञानाय, इतरांना ज्ञान देण्यासाठी. त्यांचं धन कशासाठी आहे? दानाय. आणि त्यांचं जे बल आहे, त्यांची जी शक्ती आहे, ते कशासाठी आहे? रक्षणाय, इतरांचं रक्षण करण्यासाठी. बघा, म्हणजे जे अकरुणी आहेत, जे विनाकारण भांडणं करतात, जे परस्त्री आणि परधनामध्ये इच्छा करतात, जे आपल्याच बांधवांविषयी जे असहिष्णू आहेत, ह्या सगळ्यांना म्हणायचं खलं. आता बघा, थोडं पुढे जाऊ. या खलांचा संतांना त्रास आहे का हो? की ते जे म्हणतात खलांची व्यंकटी सांगतो, संतांना म्हणा किंवा जगाला म्हणा, तर आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, तुकाराम म्हणे खळ संता पीड येते चांडळ. तुकाराम महाराज त्यांना चांडळ म्हणलाय. खळ कसे आहेत म्हणजे? संता पीड येते चांडळ. भागवताच्या 11 स्कंदामध्ये 9 योगेश्वरांचा संवाद आहे, जनकांचा आणि 9 योगेश्वरांचा. आता मी जेव्हा मागे जे भागवत झालं होतं तेव्हा तो विषय थोडा सविस्तर सांगितला होता, 9 योगेश्वर आणि जनक. त्याच्यामध्ये एक चमस नावाचे योगेश्वर आहेत. तर त्यांच्या मुखातले एक शब्द आहे की संतांना दुष्टांचा त्रास होतो की नाही. मी पूर्ण सांगत नाही, फक्त तेवढं पद सांगतो. स्वतः अवमन्यन्ते हरिप्रियान खलाहा. खलाहा अवमन्यन्ते कुणाला? स्वतः हरिप्रियान, जे भगवंतांना प्रिय आहेत असे जे संत आहेत, त्यांचा खल हे अपमान करतात, त्यांना संत हे त्रास देतात. संत या खलांच्या विषयी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भावना आहेत, वेगवेगळे मतमतांतर आहेत. मला मी तुम्हाला साधं विचारतो, काही वर्ग कसा असतो? एक अचानक समोर जर साप आला, काही लोक काय करतात? साप आला की त्याला मारूनच टाकतात. बघा बरं, काही लोक साप आला की त्याला मारूनच टाकतात. काही लोक काय करतात? विषारी साप आहे म्हणून त्या सापाजवळ न जाता पळून जातात. आणि काही लोक काय करतात? साप आहे, दुष्ट आहे, मानवी आहे, पण त्याचा विष कुठे आहे? त्याच्या दातामध्ये विष आहे. तक्षकस्य विषं दंते. तो जो विषारी दात आहे ना, तेवढा दात बाजूला करतात, बाकी
बाकी त्या सापाचा स्वीकार करतात. तसं काही लोक जे असतात ना, दुर्जन दिसले की त्याला मारूनच टाकतात. उदाहरण भगवंत. भक्ताला के पायापासून दूर जर असेल त्याला बदलत बसत नाही, संहारी त्याला मारून टाकतो. दुसरा वर्ग असतो सामान्य गोष्ट, नको रे बाबा त्यांच्या नादीच लागत नको, व गेलं काहीतरी हे झालं तर कशाला नको, लांबूनच नमस्कार, असे काही असतात. आणि तिसरा जो प्रकार आहे ना तो म्हणजे संतांचा आहे. दुर्जन आहेत ना, असू द्या, आम्ही फक्त काय करू, त्यांचा जो वाकडेपणा आहे ना तो आम्ही काढून टाकू, बाकी दुर्जनांना आम्ही सज्जन करूच. पण कसं आहे, दुर्जन हे सज्जन होऊ शकतात का हा एक वेगळा मुद्दा आहे. दुर्जनांना सज्जन करा म्हणताय, पण दुर्जन सज्जन होतील का? कारण काय, मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं, स्वभावाने श्वायरी क्रियते राजा की नाशनात्मन सुदत्तमभिमानीय पुनर्गच्छति शीतता अनेक उदाहरण आहेत. असं जर असेल तर दुर्जन हे सज्जन होऊ शकतील का? तुकाराम महाराजांचे अभंग आहे बघा. करिता नये नीट श्वानाचे ते पुच्छ खापरा परिस काय करी. काय सुंदर उदाहरण दिलंय. किती वेळ हे केलं म्हणते त्या कुत्र्याचं शेपूट सरळ होईल. बरं, एखादा खापर आहे, त्याचा परिसाचा स्पर्श झाला, रात्रभर त्याच्यावर ठेवलं, त्याचं खापराचं सोनं होणार आहे काय? नाही. तुकाराम म्हणे काय उपदेश वेड्या करिता तो रेड्या संग कष्ट. किती वेळेस रेड्याच्या सोबत राहून त्याला शिकवलं तर रेड्याच्या हसायला हवं. तुकाराम म्हणतात ह्याच्या भानगडीत पडला तर करिता तो वेड्या संग कष्ट. तुमचे फक्त कष्ट आहेत म्हणजे बाकी काही म्हणत नाही. म्हणजे या सगळ्या प्रमाणांवरून काय वाटतंय, दुर्जन सृजनीय करतो यज्ञेनापि न शक्यते. दुर्जनांना चांगलं करणं हे किती प्रयत्न होत नाही म्हणे. त्यांनी एक उदाहरण दिले, संस्कारेणापि लशुनं कस्सुगंधी करिष्यति. किती प्रयत्न केल्यानंतर लसूण सुगंध मिळेल. अजून एक सांगतो बघा, त्यांनी काय सांगितलं, एक कांदा घ्या म्हणजे. कांदा आपल्याला माहिती आहे सर्वांना. त्या कांद्याला काय करा, कर्पूर धुनी रचितातला त्या कांद्याला असे मस्त असं कापराचं आळ करा म्हणजे. आणि तेवढंच नाही, कस्तुरिता कुंकुमधिक्त देहा. काय करा पुढे, त्या कस्तुरीचा एक मस्त असा लेप द्या कांद्याला. एवढंच नाही, सुवर्ण कुंभ ही परिशिष्ट माना. त्या कापरावर सुवर्णाच्या कलशाने पाणी घाला म्हणजे. निजम गुणम मुंचति किं पलांडू. पलांडू म्हणजे कांदा. एवढं करून सुद्धा कांद्याचा वास जाईल का सांगा. हे सगळं मी का सांगतोय, ही आपला पूर्वपक्ष आहे. बरं, एवढ्या वचनांवरून असं जाणवलं की नाही की हे होऊ शकत नाही, संत दुर्जन बदलू शकत नाही. म्हणून पूर्वपक्ष सुद्धा असा करावा की खरं वाटलं पाहिजे पूर्वपक्ष आहे. असं म्हणतात की एक कोर्टामध्ये केस चालू होते, म्हणजे दोन बाजू होता केस म्हणल्यानंतर. एका बाजूचे वकील एके दिवशी असं होतं, आता शेवटचा निकाल आहे, सगळं आले जवळ, सगळे एकत्र जमले. तर दोन भागामध्ये म्हणा, दोन सत्रामध्ये. पहिल्या सत्रामध्ये काय झालं, योगायोगानं इकडच्या माणसाचा जो वकील होता तो म्हणे मद्य पिऊन आला, तो वकील. आणि सुरू झालं सगळं, आता मत वगैरे सगळे मांडू लागले. आणि झालं असं, त्या मद्याच्या धुंदीमध्ये हा जो माणूस होता यांच्याकडून बोलायच्या ऐवजी तो त्यांच्याकडूनच बोलू लागला. बघा, बोलायचं यांच्याकडून, त्या मद्याच्या ह्याच्याकडून त्यांच्याकडून बोलतोय. मधला हे झालं, थोडक्यात ब्रेक झाला असं म्हणा. ते बाहेर आले, त्या यजमानाने सांगितलं, हो तुम्हाला आमच्याकडून बोलायचं होतं, तुम्ही काय बोलला ते. मग थोडं त्याला शुद्धीवर आलं, अरे असं झालंय का, त्यांच्याकडून बोल, काही काळजी करू नका, थांबा म्हणून. दुसरं सत्र बघलं. सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं, जज साहेब ते आतापर्यंत मी जे जे तुम्हाला सांगितलं ना म्हणे, हा तो माझा पूर्व पक्ष होता म्हणे, आता उत्तर पक्ष आहे का.
ते सगळं त्या ह्याला इतकं खरं वाटलं होतं आणि नंतर त्याच वकिलाने आपण जे बोलतोय त्याच पुन्हा खंडन केले आणि ह्याला केस जिंकून दिली. तसं आता एवढे जे वचन बघितले याच्यावरून हे लक्षात आलं की खलांचं खलत्व जाऊ शकत नाही. पण माऊली तर प्रार्थना करतात खलत्व जावो व्यंकटी सांडो, आणि जर सांडो म्हणत असतील तर जर सांडणार असेल तरच सांडो म्हणतील, जे होणार असेल ते कशाला सांडो म्हणतील. जर व्यंकटी जाऊ शकते. मला सांगा लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला, लोखंडाचं सोनं होतं की नाही. संतांचं दर्शन जरी झालं तरी सुद्धा लोखंडाचं सोनं झालं, दुष्टाचा सर्जन झाला. मग एखाद्या लगेच शंका केली, मला हे सांगा म्हणले जर सज्जनांच्या संगतीनं जर दुष्ट म्हणून सज्जन होत असेल तर जर सज्जनाला ते खलाची संगती जर झाली, जे खल आणि सज्जन दोघंही एकत्र आले, सज्जनांची गुण ह्याच्यात जात असतील तर खलांची गुण सज्जनात काय येणार नाही. हा एक प्रश्नच आहे. येतील. मग त्यांनी एक खूप सुंदर उदाहरण सांगितलं, तसं होत नाही म्हणून. सत्संगात भवती साधुता खलानाम, सत्संगाने खल साधू होते पण साधूना नाही खल संगमात खलत्वम, साधू मात्र खल होऊ शकत नाही. का म्हणले त्यांनी एक उदाहरण दिलं, आमोदम कुसुम भवम मृदेव धरते मृतगंधम नाही कुसुमाने धारयन्ते. उदाहरण काय दिलंय, एखादं सुगंधित फुल जर मातीत पडलं तर त्याचाच सुगंध त्या मातीला लागतो, मातीचा गंध त्या फुलाला लागत नाही. म्हणून खल हे सज्जनांना त्यांचा त्रास होऊ शकत नाही, म्हणजे ते जरी त्यांच्या संगतीत आले तरी मग खलांची व्यंकटी जाऊ शकते. म्हणून माऊली म्हणतायत खलांची व्यंकटी सांडो. मला वाटतं इथलं घड्याळ थोडं वेगाने पदे काय पुढे थोडं जाऊ, तया सत्कर्मे रती वाढव. तर सत्कर्म कशाला म्हणायचं इथून सुरुवात आहे. सत्कर्माचं आपल्याकडे फार मोठं महत्व आहे. भर्तृहरीने तर सत्क्रियेला साक्षात भगवतीचं स्वरूप मानलेलं आहे. सत्क्रिया हे काय करते, सत्कर्म हे काय करतं, त्यांनी सांगितलं या साधूंश खलान करोती. सत्कर्म काय करतं, खलांना साधू करतं, साधुत्व देतं. एवढंच कशाला, विदुषो मूर्खान, जे मूर्ख आहेत त्यांना विद्वान करून टाकतात. द्वेषिणा हितान, जे द्वेष करतात त्यांना आपल्या हितामध्ये आणतात. एवढंच कशाला, जे परोक्ष आहेत त्याला अपरोक्ष करतं, प्रत्यक्ष करतं. आता हे कसं करतं हे त्याचा एक वेगळा विषय नाही, पण करतं. एवढंच कशाला, भर्तृहरी सांगतायत ताम आराधय सत्क्रियां भगवतीं भोक्तुम फलम वांछितम हे साधो व्यसने गुणेषु उपदेश वास्थां वृथा मा कृथा. भर्तृहरी म्हणतायत माणसांनो विनाकारण व्यसनेही, व्यसनांमध्ये आस्था मा कृथा, व्यसनामध्ये जाऊ नका. सत्कर्मे रती वाढो, तुम्ही सत्कर्मामध्ये जा. त्याचं फळ काय, भवती इष्टम सत्क्रिया असं एक वचन सापडतं. सत्क्रियेने आपलं इष्ट होतं आणि तेच अनिष्ट या काय होतं, तद विपरीत जर आचरण केलं तर आपण अनिष्ट होतं. म्हणून शास्त्र सांगतात शास्त्रतः सत असत ज्ञात्वा, शास्त्रांकडून सत कर्म कुठलं असत कर्म कुठलं हे जाणा आणि काय करा, असत त्यक्त्वा सत समाचरित, असताचा त्याग करा आणि सताचा स्वीकार करा. मी पुढे जाऊन सांगू का, सत्कर्माने माऊलीजी म्हणतात की सत्कर्मी रती वाढो. त्या सत्कर्माने आपल्याला आत्मज्ञान होतं, इथपर्यंत त्याचं फल आहे. आणि मी सांगत नाही, स्वतः माऊली सांगतात सत्कर्माने मल विक्षेप आवरण इत्यादी सगळ्या दोषांचा बाद होतो. आता हे सत्कर्म कुठली, अनेक सत्कर्म आहेत, पण माऊलींनी प्रामुख्याने ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायामध्ये 3 सत्कर्मांचा उल्लेख केला आहे प्रामुख्याने. कुठले कुठले, परिसंता सवे वसता, योगज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्यसी, येण्याची सत्कर्मे, अशेषही अज्ञान विरमे, जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. 3 सत्कर्म सांगितले म्हणून.
परी संता सवे वसता. पहिलं लक्षण, पहिलं सत्कर्म काय करा तुम्ही? संतांची सेवा करा, संतांची संगत धरा. दुसरं सांगितलं तुम्ही ज्ञानाभ्यास करा. आणि तिसरं सांगितलं गुरुचरण उपासिता, तुम्ही गुरूंची उपासना करा. हे 3 सत्कर्म जर तुम्ही केला तर तुमचा उद्धार आहे. मी पुढे जाऊन सांगू का? आपण पवित्र होण्यासाठी त्रिवेणी संगमाला जातो. मला इथं भावलेलं सांगतो तुम्हाला, पवित्र होण्यासाठी दुसरीकडे कुठे जायची गरज नाही. आपलं हे जे ठिकाण आहे, हे जे क्षेत्र आहे, या ठिकाणी एक त्रिवेणी संगम आहे. तुम्ही म्हणाल असं कसं? तुम्हाला सांगू, या ठिकाणी सत्संग आहे, या ठिकाणी भगवन नाम आहे आणि या ठिकाणी गुरु उपासना आहे. ज्या मनुष्याला त्रिवेणी संगमात जाऊन उद्धार करून घ्यायचा असेल, इकडं तिकडं लांब न जाता मी तर सांगेन इथं बोरठ्यामध्ये यायचं आणि या त्रिवेणी संगमामध्ये न्हावून निघायचं, त्याचा उद्धार आहे. आणि असं बऱ्याच जणांना इथं अनुभव सुद्धा आहे. इथं यायचं, संत सेवा, सद्गुरु उपासना आणि भगवत नामस्मरण, बस हा साधना मार्ग जर स्वीकारला तर आपल्याला सुद्धा भगवंताचं दर्शन होण्यासाठी वेळ लागणार नाही. म्हणून तया सत्कर्मी गती वाढव. ते सत्कर्म म्हणजे तुम्ही हे सगळे सत्कर्म घेऊ शकता. थोडं पुढे जाऊ आणि अजून एक सांगू का? थोडं जाता जाता सत्कर्मी रती वाढव म्हणतात बरं माऊली. सत्कर्मामध्ये म्हणजे माऊली माणसांना सत्कर्म घडव म्हणत नाही, रती वाढव, प्रेम होऊ द्या. सत्संगती घडली मान्य, सत्कर्म घडलं, पण जर प्रेम निर्माण झालं नाही तर काही उपयोग नाही. घरी एखादी देवपूजा करायची, कशासाठी करायची? बायकोने सांगितलं आता जर तुम्ही देवपूजा केला नाही तर घर सोडून चालले. आता याने देवपूजा केली, सत्कर्म घडलं, रती होती का? प्रेम होतं का? आवड होती का? नाही. म्हणून बारकाईने जर विचार केला, रती हा शब्द का टाकला माऊलीने? काही वृत्तात बसत नाही. घडो शब्द 2 अक्षरीचा आहे, रती शब्द 2च अक्षरी आहे, पण रती घडो नाही, रती प्रेम निर्माण हो. आणि पुढे सांगतायत भूता परस्पर जुळो मैत्र जीवांचे, परस्परांमध्ये जीवाभावाचं मैत्र निर्माण हो. कसं आहे? सत्संगाची मैत्री कशी आहे माहिती आहे का? सत्कर्म केलं, संतांची संगत केली, दुर्जनांच्या संगतीची, दुर्जनांची मैत्री केली तर कसं होईल? आरंभ पूर्वी क्षैती क्रमेण लघवी पुरा वृद्ध मतीच पश्चात दिनस्य पूर्वार्ध परात भिन्ना छाये व मैत्री खल सज्जनांना. दुर्जनांची संगत केली कशी होती म्हणजे माहिती आहे का? तुम्ही बघा, सकाळी सकाळी ऊन पडतं, आपण जर रस्त्याने चालत जाऊ लागलो तर आपली सावली ही मोठी दिसते. जसा जसा दिवस पुढे जाईल तशी तशी सावली कमी होत जाते. तसं म्हणजे हे दुर्जनांचं आहे. पहिल्यांदा दुर्जन वाटतात चांगले, पुढे 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 गेलं अरे खरंच दिसतं. तेच सज्जनांचं बघा, पहिल्यांदा वाटतंय काय करतात, सकाळी एवढं लवकर उठणं हे ते काय त्यांचं आचरण असते, पण उत्तरार्धामध्ये दिवसाच्या कसं होतं बघा, हळूहळू हळू पहिल्यांदा सावली कमी असते उत्तरार्धामध्ये, पण नंतर 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 ते वाढत जाते. तसं संतांची मैत्री केली तर असेल. म्हणून संतांची मैत्री करा, सत्कर्मामध्ये प्रेम निर्माण करा. आता मैत्री म्हणजे काय? मैत्री म्हणजे मित्र कशाला म्हणायचं? आपण तंबाखू खायचा आणि लगेच बाजूच्याला द्यायचा. तो जर खात असेल, अरे तुला माहिती का तंबाखूचे काय गुण आहेत? तंबाखू तोंडात असेल अजिबात झोप लागत नाही. बिडी जर ओढली, तुला म्हणे अरे काय त्या धुराचा वास असतो, त्याला मित्रत्व म्हणायचं का? मित्र म्हणायचं कुणाला? पापान निवारयति योजयते हिताय विह्यंच कुहति गुणान प्रकटी करोति आपद्गतम न च जहाति ददाति काले सन्मित्र लक्षणमिदं प्रवदन्ति संतः. त्यांना मित्र म्हणतात.
मित्र का होते? सुग्रीव हा राज्य प्राप्त झाल्यानंतर पापामध्ये रत झाला होता. प्रभू रामचंद्रांनी स्वतः लक्ष्मणाला पाठवलं आणि त्या सुग्रीवाला त्या पापातून निवृत्त करायला होतं. सन्मित्र लक्षणम इदम, ह्याला मित्रत्व म्हणा. भूता परस्पर अशा प्रकारची मैत्री व्हावी एकमेकांमध्ये. आणि नुसती व्हावी नाही, मैत्र जीवांची, जीवाभावातून व्हावी, कायमची टीका. वरच्यावर मैत्री नाही, 5 दिवसाची मैत्री नाही, कायमची मैत्री राहा. आता बघा या ओवीचा अर्थ खळ, जे शब्द का वापरला कळालं? खल म्हणजे काय कळालं? त्यांचे स्वभाव कळाले, त्यांची व्यंकटी सांडते की नाही हे कळालं. माऊली व्यंकटी सांडतो म्हणतायत, तर या सत्कर्मी रती वाढव म्हणतात. रती म्हणजे रती वाढव, रती का वाढव म्हणतात हे झालं. सत्कर्म म्हणजे काय हे झालं. आणि परस्परांमध्ये मैत्र कसं व्हावं हे पण झालं. आता हीच ओवी उपदेशातून बघा. शास्त्रकार सांगतायत, कठोपनिषदात असं वर्णन आहे की आपली बुद्धी जोपर्यंत दुष्ट आहे, एक वचन आहे बघा, आत्मानं प्रथमं विद्ये शरीरं प्रथमेव तो बुद्धिंतु सारथिं विद्या. बुद्धी ही कशी आहे म्हणजे सारथी. कसं जोपर्यंत बुद्धिरूपी सारथी जर व्यवस्थित नसेल तर हे घोडे वगैरे सगळे पुढचे तरी आपल्याला आवडता येतील का? हे सगळे पुढचे घोडे म्हणजे आपले इंद्रिय आहेत. जोपर्यंत सारथी बुद्धी व्यवस्थित होणार नाही तोपर्यंत तुम्हाला इंद्रिय हे होणार नाही, ताब्यात येणार नाहीत. आणि इंद्रियांची जर तुम्हाला प्राप्ती हे झाली नाही, ताब्यात आली नाही, तर तुम्ही त्या संसाराला पार करू शकणार नाही आणि तुम्ही तिथपर्यंत पोहोचणार नाही. आता बघा, बुद्धीचे अविवेकपण, कठोपनिषद असं वचन आहे, यस्तो अविज्ञानवान भवति अमनस्कः सदा अशुचिः न सह तत्पदम आप्नोति संसारांच्या अधिगच्छति. आता बघा, बुद्धीचे अविवेकपण, त्यानंतर आपलं चित्त कसं आहे, असंत चित्तत्व, म्हणजे चित्तामध्ये संतत्व नसणं आणि नेहमी अपवित्र राहणं, सदा अशुचिः. आणि इंद्रिय हे बुद्धींच्या स्वाधीन न राहणं, हे सगळे खलांचे व्यंकटे ते सांडू. कठोपनिषदामध्ये याचं खूप सुंदर वर्णन आहे. न अविरतः दुश्चरिता, दुष्ट कर्मांपासून जो अविरत होत नाही त्याचं काय होईल शेवटी? न असमाहितः, कधीही तो शांत होऊ शकणार नाही. म्हणून तया सत्कर्मी रती वाढू. आता सत्कर्मामध्ये, उपनिषदांमध्ये सत्कर्म कुठले बाहेर सापडतात बघा. तैत्तरीय उपनिषदामध्ये जी शिक्षा बोलली आहे की नाही, तेवढी एक जरी बघितली ना आपल्या आयुष्याचं कल्याण आहे. सुरुवात कुठून आहे बघा. प्रसंग असा आहे की शिष्यांचं शिक्षण अध्ययन पूर्ण झालंय आणि आता ते आपल्या घरी निघतायत. तर सद्गुरू आचार्य त्या शिष्याला उपदेश देत आहेत. तो आता काय कर घरी गेल्यानंतर? वेदम अनुच्य आचार्य अंते वासिनम अनुशास्ती. वेदांचं वगैरे शिक्षण झाल्यानंतर आचार्य त्याला सांगतायत आता शिष्याला, अंते वासिनम म्हणजे जवळ राहणाऱ्या शिष्याला काय सांगतायत? पहिलं सांगितलं सत्यम वद. तुम्हाला अर्थ लक्षात येऊन जाईल आता. धर्मंचर, स्वाध्यायान मा प्रमदः, आचार्याय विनम प्रियम धर्म आरत्य प्रजातंतुम मा व्यवच्छेत्सी. विवाह कर, पुत्रोत्पत्ती कर. आपल्याकडे 3 ऋण आहेत, त्याच्यामध्ये एक पितृ ऋण आहे, ऋषी ऋण, देव नाते. प्रत्येक ऋण कशा कशाने मुक्त होत, त्याच्यातून मुक्ती आहे तो विषय वेगळा आहे. पण पुत्रोत्पत्ती नंतर पितृ ऋणातून मुक्ती आहे असं सांगितले. कारण पुन्हा नरकात राहते इति पुत्र, अशी पुत्र शब्दाची व्याख्या आहे. प्रजातंतुम मा व्यवच्छेत्सी. पुढे सांगतात सत्यात न प्रमदितव्यम, सत्यापासून दूर होऊ नको. धर्मात न प्रमदितव्यम, कुशलात न प्रमद. हे तो फक्त ऐकायचं, अर्थ तुम्हाला लगेच लक्षात येईल. स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम, देव पितृकार्याभ्याम न प्रमदितव्यम. या मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्यदेवो भव, अतिथिदेवो भव. यानि
धनवत्यानि कर्माणि तानि सेवित्यानि नो इतराणि यानि अस्माकं सुचरितानि तानि त्वया उपास्यानि नो इतराणि एके च अस्मच्छ्रेया पुंसो ब्राह्मणाः तेषां त्वया असनेन प्रश्वसितव्यं श्रद्धया देयं ह्रिया देयं भिया देयं अश्रद्धया अदेयं संविदा देयं तत्र ब्राह्मणाः सम्मदर्शिनः युक्ताः अयुक्ताश्च अदोक्षाः धर्मकर्माः स्युः. वेगवेगळ्या सत्कर्म सांगितले आणि शेवटी सांगतायत एष आदेशः एष उपदेशः एषा वेदोपनिषद एतत् अनुशासनम् एवं उपासितव्यम् एवं चैतत् उपास्यम्. काय सुंदर सत्कर्म सांगितले बघा. याच्यावरच जे आपण सुंदर वर्णन केले. फक्त मी तुम्हाला ओवी क्रमांक कुठून ते कुठपर्यंत वाचायचं ते सांगतो, तुम्ही वाचा. तैत्तरीय उपनिषदामध्ये शिक्षावल्ली अनुवाद 11 त्यामध्ये ओवी क्रमांक 702 त्यापासून ओवी क्रमांक 816 तिथपर्यंत वाचा. तुम्हाला कळेल सत्कर्म काय आहे. खूप खूप सुंदर आहे. मी सांगितलं गुरु कसे उपदेश देतात. ज्ञान होते आम्हापाशी शिकविले ते तुम्हासी घेऊन ते निज सरणासी तुम्ही निघाला जाण्याते येथून आता तुमच्या श्री दायित्व आले बरोबरी त्याची जाणीव अंतरी ठेवून सदा वागावे. कुल समाज आणि देश यांच्या झटावे उन्नतीस तेने पात्रता विशेष येते ब्रह्मज्ञानाची. तुम्हास मी याचसाठी काही हिताच्या कथित गोष्टी वागवा त्या सदा पोटी विचाराने निष्ठेने. आणि मग इथून पुन्हा सुरू केलं खोटे कधी बोलू नका सत्य माना सदा सका आधार तयाच्या सारिता नाही दुसरा स्वास्थ्याचे तुमचे सारे आचरण असावे शास्त्राचे धरून शास्त्राचे देश कवण सर्व प्रकारे धर्माचे व्यक्ती धर्म कुलधर्म आश्रम धर्म वर्ण धर्म यांचे जाणून यावर आयुष्यभर अनेक प्रकारे हे सगळे इथून सत्कर्म सांगितले. उपनिषद तैत्तरीय म्हणते. म्हणून हे एक जवळपास 88-90 ओव्या तुम्ही एकदा वाचून बघा. तुम्हाला सत्कर्म काय आहे आणि माऊली या सत्कर्माचं महत्त्व एवढं प्रतिपादन का करतात आणि विश्वेश्वराला प्रार्थना करतात की सत्कर्मे रती वाढो. ईशावास्य उपनिषदामध्ये अग्नीला प्रार्थना केलेली आहे. अग्ने नयसुपथा राजे अस्मान. अग्ने हे अग्ने नयसुपथा. अग्ने आम्हाला कुठं ने सुपथा चांगल्या मार्गावर ने. विश्वान वयुनाने विद्वान आमचं सगळं विश्व विद्वान हो. हे सगळे सत्कर्म आहे. त्या सत्कर्मी रती वाढो. तर भूता परस्पर आपल्याला या उपनिषदात कुठं भेटतं बघा. एखाद्या वेळेस माणसांमध्ये जर घृणा असेल तर परस्परांचं ऐक्य होणं शक्य नाही. म्हणून उपनिषदांमध्ये ईशावास्यामध्ये असं वर्णन आहे की पहिल्यांदा माणसांची ती घृणा बाजूला व्हावी. म्हणजे घृणा बाजूला म्हणजे जीवाचे परस्पर मैत्र जडवा. आता ते वचन कुठं सापडतं. यस्तु सर्वाणि भूतानि आत्मनि एव अनुपश्यते सर्व भूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते. जर आपल्यामध्ये ही जी घृणा आहे ती जर बाजूला झाली आणि सर्व विश्वामध्ये आपल्याला जर स्वतःला बघू लागला तर मात्र भूता परस्परे जडो आपोआप होतं. हे जे उपनिषदातलं वचन आहे असं आपण घेऊ की हाच अभिप्राय माऊलींना भूता परस्परे जडो मैत्री जीवाने सांगायचं. ऋग्वेदामध्ये संवद नावाचं एक सूक्त आहे. संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसी जानताम. याचा अर्थ काय निघतो. भूता परस्परे जडो. आपण सगळ्यांना वाटे सहना बघतो सहनो पुनवतो सहवीर्यं करवावहै तेजस्विना वदेतमस्तु मा विद्विषावहै. हे काय सांगते. सहनो अवतु आम्हाला एकत्र रक्षण करू. हे भूता परस्परे जडोच आहे. भद्रं करणे विष्णुयाम देवाः भद्रं पक्षिमाक्ष भेदजत्रा इत्यादी मंत्र काय सांगताय. एकट्याचं कल्याण होत आहे. भद्रंकर आम्ही सगळ्यांनी सगळीकडे बहुवचन आहे आणि सगळीकडे बहुवचन म्हणजे भूता परस्परे जडू.
स्वस्ती न इंद्र वृद्धश्रवा, स्वस्ती नहा पुरुषा, हे प्रत्येक ठिकाणी नहा नहा हे जे पद आहे ना हे बहुवचन आहे. शन्नो मित्रश्च वरुणः, शन्नो भवत्वर्यमा, शन्न इंद्रो बृहस्पतिः, शन्नो विष्णुरुक्रमः, हे विष्णू, हे अर्यमा, हे मित्रा, हे वरुणा, हे बृहस्पती, हे इंद्रा, शन्नः नहा शम, ते आमचं तुम्ही कल्याण करा. आमचं म्हणजे कोणाचं? भूता परस्परे जोडो, मैत्र जीवांची. अशा प्रकारे उपनिषदातून सुद्धा आपल्याला ही उभी पाहायला मिळते. आता थोडं भागवताकडे चला. तसं तर दुसऱ्या दिवशी काही मागण्याच्या प्रकृष्ट प्रार्थना आपण बघितल्या, त्यामध्ये एकूण भागवताचे उदाहरण येऊन गेले, जे खलाचे व्यक्ती सांडो वगैरे जे त्याच्यात त्या एकूण कथेतून आपल्याला लक्षात आलं. आता भागवतामध्ये, भागवत हे एक पुराण आहे आणि माऊलींनी जसं उपनिषदांना, जसं वेदांत हा गणपतीच्या हातातला मोदक आहे, उपनिषद हे जसे त्या गणपतीच्या मुकुटावरची फुलं आहेत, तसं हे पुराण म्हणजे माऊलींनी सांगितले हे सगळे जे गणपतीचे जे अलंकार आहेत हे सगळे म्हणजे पुराण आहेत. अष्टादश पुराणे तीची मणिभूषणे, पदपद्धती खेवणे, प्रमेय रत्नांची. पुराणांमध्ये रत्नांची प्रमेय. आता एक साधं सांगतो, पुराणाची 10 लक्षणं सांगितली. बघा, अत्र सर्व विसर्गश्च स्थानं पोषण भूतयः, मन्वंतरे शांतकथा निरोधो मुक्तिराश्रयः. हे 10 लक्षण आहेत. पसायदानामध्ये 10 लक्षण सापडतात, फक्त पसायदानामध्ये. बघा, सर्ग म्हणजे उत्पत्ती, परमात्म्यानं धारण केलेलं विश्वात्मक रूप या सर्गामध्ये गणता येण्याचा सर्ग आहे. विश्वात्मके देवे, इथं सर्गाचा विचार आहे. विसर्ग म्हणजे काय? विशेष उत्पत्ती. आता चतुर्थ स्कंदामध्ये बघा, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थ संपादन करणं, यालाच विसर्ग म्हणजे, यालाच सर्व सुख म्हटलेलं आहे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ती लोकित विसर्गाचा विचार आहे. स्थान म्हणजे विश्वाची स्थिती. जोपर्यंत भूता परस्परांमध्ये मैत्र निर्माण होणार नाही तोपर्यंत विश्वाची स्थितीच होणार नाही. म्हणून भूता परस्परे थोडं मैत्र जीवांचे हे स्थान या पुराणाच्या लक्षणावरून लक्षात येतं. आता पुढचं आहे पोषण. कसं आहे बघा, पोषण म्हणजे काय? भगवंत हे एकदा जो आपल्या भगवत भक्तीमध्ये प्रवृत्त झालाय त्याचं रक्षण करतो. म्हणजेच भगवत रक्षण म्हणजेच पोषण आहे. मला सांगा, आता भगवंत पोषण करतात म्हणजे काय? भक्तांना जे जे पाहिजे ते देऊन टाकतात. जो जे वांछेल तो ते लाभो प्राणी जातं. हे पोषण या लक्षणातून सापडतं. ऊती म्हणजे काय? वासना. आता बघा, खळांची व्यंकटी सांगो, तया सत्कर्मी रती वाढो, दुरितांचे तिमिर जावो, हे सगळे ह्या वासना आहेत. हे सगळं आपल्याला ऊती याच्यामध्ये सापडतं. मन्वंतर हे पुराणाचं लक्षण आहे. मन्वंतर कशाला म्हणायचं? त्याच्यात मन्वंतराचं असं लक्षण केले, मन्वंतर आणि सद्धर्म. मन्वंतर म्हणजे सद्धर्म, बरोबर. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, हे आपल्याला इथं सापडतं मन्वंतरामध्ये. पुढे 7वं लक्षण आहे ईशान कथा. ईश्वरावतार आणि ईश्वर रूप संतांच्या कथा, वर्षद सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांडियाळी किंवा चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमेचे अलांछन, मार्तंड जे तापहीन, हे जे सगळे संतांचे विशेषण आहेत ते ईशान कथामध्ये. त्याच्यानंतर आहे 8वं निरोध. निरोध म्हणजे काय? दुष्ट शक्तींचा निग्रह. ते आपल्याला खळांची व्यंकटी सांडो, दुरिताचे तिमिर जावो याच्यामध्ये सापडतं. 9वं लक्षण आहे मुक्ती. आता मुक्ती म्हणजे काय? आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती. हेच जर मुक्ती असेल तर किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे जर माऊली म्हणत असतील तर मुक्ती हे लक्षण सुद्धा आपल्याला बसायला सापडतं. आणि 10वं लक्षण आहे आश्रय. सर्व जगाची उत्पत्ती प्रलय ज्या तत्वाने प्रकाशित होतो ते परमानंद
अजून भागवतामध्ये बसायला कुठं कुठं सापडतं. पंचमस्कंदामध्ये प्रल्हादाने भगवंताकडे काही मागण्या केल्या. त्या पंचमस्कंदामध्ये आपल्याला बसायला त्या मागण्या सापडतात. काय काय मागण्या आहेत बघा. पहिली मागणी त्याची स्वस्तिस्तु विश्वस्य. प्रल्हाद म्हणतो देवा जगाचं कल्याण व्हावं, किंबहुना सर्व सुखी. अधोक्षते आपेशना मती अहैतुकी. भगवंतामध्ये आमची मती तिथं आपेशता प्रवेश होवो. भजिजो आदि पुरुषी अखंडित. पुढे त्याची प्रल्हादाची मागणी खल प्रसिद्धताम. खल म्हणजे दुष्ट काय प्रसिद्धताम सरळ व्हावे खलांचे व्यंकटी सांडू. ध्यायंत भूताने विश्वम विधोधिया. सगळ्यांनी भगवंताचं ध्यान करावं आणि नुसतं ध्यान करू नये, एकत्र यावं. विधोधिया एक सगळ्यांची बुद्धी एकत्र आली. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचं. मनश्च भद्रं भजना. त्या लोकांचं मन हे कल्याणाला लागावं म्हणजे चांगल्या मार्गाकडे जावं. सतया सत्कर्मी रती वाढ. संगो यदि स्यात् भगवत प्रियेषु. आम्हाला जर कोणाचा संग द्यायचा असेल तर सत्संतांचा द्या. माऊलींनी ईश्वरनिष्ठांची मांडी आणि अनवर्ग भूमंडळी भेटू होता या पदाने सगळे सांगितले. सदा सर्वांनी सत्ता सज्जन सोयरे होतो या पदाने आपल्याला सापडतो. सर्व सज्जन आमचे सोयरे होत म्हणजे आम्हाला त्यांची संगती घडावी. हे जे घरदार आहे हे सगळं कसं आहे म्हणलं, हे सगळं दुरित आहे. याच्यातून आम्हाला दूर करा. दुरितांचे ते जावं. नृसिंह पादम भजतो भक्तो वयम. देवा आम्ही तर तुमच्या चरणाला नमस्कार केला तर आम्हाला कुठलं भय आहे. जे भगवंताच्या चरणाला नमस्कार करणं हे एक स्वधर्म आहे. आणि माऊली सांगतात विश्व स्वधर्म हे पाहू. पुढे सांगतायत एकदा का. माऊली बघा जो जे वांछेल तो ते कधी सांगतायत. खळांची व्यंकटी सांडल्यानंतर त्यांना सत्कर्मामध्ये रती वाढल्यानंतर जो जे वांछेल तो ते लावाय. बरोबर. प्रल्हाद देवाला मागतोय की हे सगळं जे आहे ना ह्याच्यातून आम्हाला तुम्ही काय करा, बाजूला करा. आणि एकदा आमची बुद्धी चांगली झाली, आम्ही सत्कर्मामध्ये प्रवृत्त झालो. प्रल्हाद देवाला मागतोय सज्जनांना जे जे पाहिजे ते देऊन टाका. जो जे मानलं तो ते लावा. अशा प्रकारे हे सगळ्या मागण्या आपल्याला भागवतातून पाहायला मिळतात. भागवताच्या चतुर्थ स्कंदामध्ये पृथुचरित्र येतं. त्या पृथुचरित्रामध्ये वेन नावाचा एक राजा आहे. तो वेन राजा अतिशय दुष्ट होता, अधार्मिक. त्यावेळेस काही साधू संत त्याच्याजवळ आले आणि त्याला वेगवेगळ्या प्रकाराने समजून सांगू लागले असं करू नकोस. आपल्या वेनाने काय केलं, आपल्या राज्यामधले यज्ञ बंद पडले पाहिजे सांगितलं. मग ह्यांनी वेगवेगळ्या प्रकाराने समजून सांगितलं तू असं करू नकोस, सत्कर्मामध्ये प्रवृत्त हो. आता हे सगळे श्लोक सांगत नाही, सत्कर्मामध्ये प्रवृत्त हो वेद त्याला सांगतोय. तर या सत्कर्मी रती वाढव. अरे आम्ही सगळे तुझं कल्याण व्हावाची इच्छा करतोय, राज्य नीट चालवं इत्यादी ज्या प्रार्थना आहेत ना, या सगळ्या प्रार्थना ज्या ऋषींनी त्या वेदाला केलेल्या आहेत त्या सगळ्या प्रार्थना पसायदानामध्ये माऊलींनी आपल्या विश्वात्मक देवाला केलेल्या आहेत. आता मी फक्त तुमचे 5 मिनिट घेणार आहे कारण आज काही 9:15 पर्यंत जाता येणार नाही आपल्याला, पुढे कार्यक्रम आहे. पसायदान हे जे माऊलींनी रचलंय ना, हा जो तसं तर पूर्ण ज्ञानेश्वरी अलंकार प्रचुर आहे, परंतु फक्त पसायदान घ्या. या पसायदानामध्ये किती अलंकार पाहायला सापडतात बघा. अलंकारामध्ये अनेक अलंकार आहेत. आता प्रत्येक अलंकार नाही, आपण एक 2-3 अलंकार बघू. पहिल्या ओळीमध्ये विश्वात्मक देवे या ठिकाणी एक परिकर अलंकार म्हणून आहे, तो इथं पाहायला मिळतो. परिकर अलंकार, परिकर आणि परिपुरांकुर असे 2 अलंकार आहेत. त्याची लक्षणं काय आहेत? अलंकार परिकर साभिप्राय विशेषणे साभिप्राय विशेष हेतू भवेत परिकरांकुरः.
परिकर अलंकार कधी वापरावा आणि परिकरांपूर अलंकार कधी वापरावा त्यांनी सांगितलं. साभिप्राय एखादं विशेषण जर द्यायचं असेल तर तेव्हा परिकर अलंकार वापरावा आणि साभिप्राय जर विशेष पद द्यायचं असेल तर परिकरांपूर अलंकार वापरावा. आता इथं माऊलींनी आपल्या सद्गुरूंना विश्वात्मक देव असे एक विशेषण दिले म्हणून इथं परिकर अलंकार आपल्याला मानायला हरकत नाही. माऊलींचा सगळ्यात आवडता अलंकार जर कुठला असेल तर तो रूपक अलंकार आहे. माऊली 15व्या अध्यायामध्ये रूपकाची या कुसरी असं वर्णन करतात. रूपक अलंकार माऊलींना फार आवडतो. बरं, आता रूपक अलंकार कशाला म्हणायचं त्याचा एक काव्य प्रकाशामध्ये, आता हे सगळं मला सोपं का चाललंय आम्हाला येण्याला सगळं होतंय. अलंकार कसे वापरावे तद्रूपकम अभेदः हा उपमान उपमाय उपमेय हो त्याला म्हणायचं रूपक अलंकार. थोडक्यात सांगायचं झालं तर रूपक अलंकारामध्ये कसं असतं बघा, उपमान आणि उपमेय आपल्याला माहिती या दोघांमध्ये भेद नाहीये पण भेद नसताना तिथं अभेदाची कल्पना करणं म्हणजे रूपक अलंकार आहे. एका शब्दात सांगायचं झालं आता माऊली आता त्या रूपक अलंकारामध्ये सुद्धा सांग रूपक, निरंग रूपक, अधिक रूपक, न्यून रूपक असे अलंकाराचे प्रकार आहेत. इथं बघा तुम्ही येणे वाक्यज्ञ पोषावे, इथं वाणीवर यज्ञाचा दुरितांचे तिमिर जावो, इथं दुरितावर तिमिराचा आणि विश्व स्वधर्म सूर्य पाहो इथं स्वधर्मावर सूर्याचं रूपक केलेलं आहे. याच्यावरून आपल्याला हे निरंग रूपक आहे हे लक्षात येतं. आता बघा अधिक रूपक पण इथे दिसतं याच बसायला नाहीच. कसं बघा अधिक रूपक म्हणजे काय, उपमेयामध्ये उपमानापेक्षा एखादा गुण अधिक असतो तिथं अधिक रूपक येतं आणि उपमेयामध्ये उपमानापेक्षा एखादा कमी गुण असतो तेव्हा न्यून रूपक अलंकार येतो. आता उदाहरण बघा चला कल्पतरूंचे आरव, इथं कल्पतरूपेक्षा चेतना चिंतामणीचे गाव इथं चिंतामणीपेक्षा आणि बोलते ते अर्णव पियुषाचे इथं अमृतापेक्षा संतात अधिक गुण आहेत हे असल्यामुळे इथं अधिक रूपक अलंकार आहे. आणि बघा चंद्रमेचे आलांछन मार्तंडचे तापहीन या ठिकाणी चंद्रापेक्षा सूर्यापेक्षा संतांकडे कमी गुण आहेत सांगितले. म्हणजे काय, चंद्र कसा आहे लांछनयुक्त आहे त्याच्याकडे कलंक आहे, संतांकडे ते पण नाही म्हणजे ते कमी आहे. मार्तंड जे तापहीन सूर्याचा स्वभाव उन्हाळ्यात कशी हालत होते किती गरम होतं त्याच्या उन्हामध्ये एक दोष आहे सूर्यामध्ये तो बघत नाही अरे कशाला एवढी गरम व्हायला आपण थोडं कमी व्हावं 43-44 गेल्याशिवाय राहत नाही. पण मार्तंड जे तापहीन संत हे मार्तंड आहे पण तापहीन आहे. हे काय झालं कमी गुण त्याच्यापेक्षा कमी गुण या ठिकाणी कुठला अलंकार वापरलाय न्यून रूपक अलंकार आहे. आणि एक सांगतो एक ज्ञानेश्वर महाराजांनी या पसायदानामध्ये अनुप्रास अलंकाराची योजना केली आहे. अनुप्रास अलंकार म्हणजे काय, एकस्य अपि असकृत परा एकाच व्यंजनाचं किंवा अनेक व्यंजनाचं दोनदा किंवा अनेकदा त्याच्यामध्ये आणणं त्याच्यामध्ये त्याला वृत्तिनुपास अलंकार म्हणतात. आता बघा तुम्हाला उदाहरण सांगतो. पसायदानामध्ये अनवरत भूमंडळी भेटो तया भूता, इथं बघा भूमंडळी भ भेटो भ तया भूता भ किंवा ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. इथं काय आहे सर्व आहे सर्व स आलेलं सदा स सज्जन स सोयरे स ह्याच्या कुठला अलंकार आहे वृत्तिनुपास आहे अलंकार आहे. आता हे कसं आहे याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की सगळे अलंकार आपल्याला पसायदानात सापडतात. फक्त पसायदानात म्हणतोय मी, ज्ञानेश्वरी तर अजून बाजूलाच आहे. म्हणून आपल्याकडे एक प्रसिद्ध काय म्हणतात कवींविषयी उपमा कालिदास असेल. भारते अर्थगौरवम दंडित पदलादित्यम मागे संधी त्रयो गुणाः उपमा द्यावी कालिदासांसाठी. अर्थगौरव करावा तर भारवी सारखा भारवे अर्थगौरव पदलादित्य जर करता यावं तर ते दंडिक सारखं आणि मागांमध्ये 3 गुण आहेत. मी याच्या पुढे जाऊन सांगतो. उपमा ज्ञानदेवस्य तस्यैव अर्थगौरवम
संधी अखिला होणार. बस उपमा अलंकार पदलालित्य सगळे गुण माऊलींच्या एकामध्ये आहेत. त्याच्यामुळं या पसायदानाचं चिंतन आणि नुसतं चिंतन नाही तर तशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये आपण आचरण पण केलं पाहिजे. मी शेवटी एवढंच सांगेन की मला 5 दिवसांमध्ये पूर्ण ओव्या सांगता नाही आला, पण माझी इच्छा होती की थोडं सावकाश जाऊन मग आपण हळूहळू पुन्हा कधी जर चिंतन केलं तर अजून 2 आणि मग तेव्हा अशीच मजा येईल आपल्याला काय. पण तरी सुद्धा पूर्ण ओव्या झाल्या नाहीत म्हणून मी आपल्या सर्वांची माफी मागतो. त्यानंतर इथं एवढे मोठे व्यक्ती आहेत त्यांच्यापुढे मी काहीतरी बोलावं. विक्रम गुरुजी असतील, आता मी प्रत्येकांची नावं घेऊ शकणार नाही. अनेक विद्वान श्रोते आहेत जे विनायक काका असतील, नांदेडकर काका असतील. कसं आहे हे तर माझ्यापेक्षा वयोवृद्ध आहेत, तपोवृद्ध आहेत, ज्ञानवृद्ध आहेत, सदाचार वृद्ध आहेत, सगळ्याच गोष्टींनी वृद्ध आहेत. तरी सुद्धा ते सुद्धा आपल्या समोर इथं 5 दिवस त्यांनी सुद्धा इथं बसावं आणि या बालकाचं ऐकावं. तरी म्हणून जर काही बोलण्यामध्ये काही अपशब्द निघाले असतील, एखादा अपसिद्धांत केला असेल तर सर्व श्रोत्यांची, सर्व जणांची मी माफी मागतो. आणि हे जे काही 5 दिवस आपण चिंतन केलं आपल्या या आयुष्यामध्ये थोडे असेच सत्कर्म आपले सुद्धा सत्कर्मामध्ये रती व्हावी अशी प्रार्थना करतो. आणि पूज्य आपांच्या चरणी, संत दासगणू महाराजांच्या चरणी, त्यानंतर पूज्य ताईंच्या चरणी, सर्व श्रोत्यांच्या चरणी. कसं इथं कोणाची कृतज्ञता व्यक्त करावी असा एक व्यक्ती नाही. त्यामुळं कोणाचंही इथं नाव न घेता सगळ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि या सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. पुंडरीक हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दासगणू महाराज की जय. स्वामी वरदानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमः पार्वती पते हर हर महादेव. भारत माता की जय.